ओके. आपण आता वेब फॉर्म कसे क्रिएट करायचं ते बघितलं. ड्रॅग अँड ड्रॉपने आपण सर्व्हर कंट्रोल्स कसे ॲड करायचे वेब फॉर्म्समध्ये ते बघितलं. त्याचे प्रॉपर्टीज कशा चेंज करायच्या. आत्तापर्यंत आपण लेबल, टेक्स्ट बॉक्स आणि बटन चेकआउट केला आहे. त्याचे इव्हेंट्स आपण प्रॅक्टिकल रन करताना बघूया. तर पहिला लेबल इथनं थेरी समजून घ्या. दिस एलिमेंट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डिस्प्लेइंग द टेक्स्च्युअल पार्ट ऑफ द वेब पेज. इट क्रिएट्स द caption for other controls such as a text box. We can either write code or drag and drop to create a label. जसं मी करून दाखवलं. तुम्ही लेबल एकतर असं कोड राईट डाऊन करू शकता, जो इथं एक्झाम्पलमध्ये दिला आहे तसं राईट डाऊन करू शकता. अदरवाईज तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून करू शकता. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स, युजरकडनं इनपुट करण्यासाठी आपण टेक्स्ट बॉक्स घेतो. त्यात तुम्ही ह्या इनपुटसाठी आपण तिथं रन ॲट सर्व्हर मेन्शन असणं गरजेचं आहे. कारण का सर्व्हर साईड कंट्रोल्स येतो त्यावेळेस रन ॲट सर्व्हरच येणार आहे ज्यावेळेस तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करणार आहे. पण ज्यावेळेस कोड टाईप कराल त्यावेळेस रन ॲट सर्व्हर महत्त्वाचं आहे. त्यानंतर HTML हायपरलिंक ASP.NET हायपरलिंक. It is a server control used to create hyperlink and is a click responsible event. A hyperlink is used to refer to any web page through the hyperlink on the server. ASP.NET gives its own tag for creating it. आता हायपरलिंक HTMLमध्ये ॲम्पर टॅग यूज करून करतात. तसंच ASPचे स्वतःचे सर्व्हर कंट्रोल्स आहेत ज्यातून तुम्ही हायपरलिंक क्रिएट करू शकता. नेक्स्ट आहे ते रेडिओ बटन. दिस एलिमेंट मेनली takes input from the user. It helps the user to select from different options. Radio button can be created by dragging it from toolbox of the Visual Studio. ASP.NET has its own tag to create it. जसं आपण आत्ता लेबल आणि टेक्स्ट बॉक्स ड्रॅग करून घेतलं तसंच रेडिओ बटनसुद्धा ट्रॅक करून घेऊ शकतो. त्यानंतर कॅलेंडर आपण इट प्रोव्हाइड्स द फीचर ऑफ डिस्प्लेइंग द स्पेसिफिक डेट इन अ कॅलेंडर. It also helps to choose date associated with that particular date on the web forms. This control elements enables the users to move to any date, month and year. Specific date can also be selected using this feature. We can use the drag and drop function from the toolbar to create it. आता आपण जसं टेक्स्ट बॉक्स जसे घेतले, टेक्स्ट बॉक्स लेबल, आता तसेच आपण बाकीचे पण कंपोनंट्स ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो आणि कोडसुद्धा राईट करू शकता. तुम्हाला जर ASPX पेजमध्ये डायरेक्ट कोड राईट करायचा असेल तर. अदरवाईज तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप केलं डिझाईन पेजवर तर तो कोड आपोआप जनरेट होऊन येणार आहे ASPX पेजवर, तुमच्या ASP.NETच्या पेजवर, वेब फॉर्मवर. ओके. तसंच तुम्ही कॅलेंडर पण ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. हे कशासाठी यूज होतात, ज्यावेळेस तुम्ही बर्थ डेट असेल किंवा ॲडमिशन डेट असेल, जिथं तुम्हाला डेट एंटर करायची आहे तिथं तुम्ही कॅलेंडर ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला तिथनं तुम्ही एखादी डेट सिलेक्ट करून ती तुमच्या इनपुटला देऊ शकता. कॅलेंडरमधनं चूज करून देऊ शकता. नंतर चेकबॉक्स. आता चेकबॉक्स काय करतात, येस ऑर नो असे ऑप्शन जर तुम्हाला द्यायचे असतील, अदरवाईज तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, त्यावेळेस तुम्हाला एखादा क्वेश्चन चेकआउट करायचा असेल त्यावेळेस तुम्ही चेकबॉक्स यूज करू शकता. नेक्स्ट कंट्रोल आहे आपला लेबलमध्ये आपण काय काय बघितलं. लेबलमध्ये एकतर तुम्ही त्याचा टेक्स्ट चेंज करू शकता, बॉर्डर कलर पण देऊ शकता, बॉर्डर विड्थ देऊ शकता. नंतर आपण चेंज केलेलं लेबल ID चेंज केलेला होता. नंतर फॉन्ट साईज चेंज केलेली होती, फॉन्ट कलर चेंज केला होता. असे तुम्ही प्रॉपर्टीज चेंज करू शकता. ह्या प्रॉपर्टीज आहेत त्या लेबलच्या. आता 4 कलर आहे, टेक्स्ट आहे, टूल टिप आहे, विजिबल किंवा नॉट विजिबल पण तुम्ही देऊ शकता. हाईट विड्थ तुम्ही मेन्शन करू शकता. अदरवाईज तुम्ही ड्रॅग करून तुमचे लेबलची हाईट विड्थ वाढवू शकता, अदरवाईज कमी करू शकता. तसेच इथं एक्झाम्पल आपण आत्ताचं बघितलेलं त्यासोबत तुम्हाला स्टाईलसोबत एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण स्टाईल प्रश्न बघूया. ओके. तर इथं एक्झाम्पल घेतलं आहे वेब कंट्रोल्स.ASPX. आता हा बाकीचा कोड तुम्हाला ॲज इट इज ज्यावेळेस वेब फॉर्म घेऊन तुम्ही ASP.NET पेज क्रिएट करणार त्यावेळेस मिळणार आहे. आता इथं CSS यूज केली आहे स्टाईल. त्यात नंतर बॉडीमध्ये येऊया आपण. फॉर्म टॅग यूज केला आहे. फॉर्म टॅगमधनं तुम्हाला फर्स्ट हेडिंग टाकलेली आहे,
नंतर टेबल यूज केला आहे. टेबलमध्ये फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रोमध्ये तुमचा लेबल, यूजर नेम लेबल आहे आणि नंतर टेक्स्ट बॉक्स आहे यूजर नेम एंटर करून घेण्यासाठी. सेकंड रोमध्ये तुम्हाला सिंगल कॉलममध्ये लेबल आहे, तिथं तुम्ही अपलोड फाईल करू शकता. फाईल अपलोडर यूज केला आहे, जिथं तुम्ही फाईल अपलोड करू शकता. ती फाईल इमेज असेल, अदरवाईज वर्ड फाईल असेल, PDF फाईल असेल, तुम्ही तिथं अपलोड करून घेऊ शकता. हा बेसिक ASP.NETचा वेब फॉर्म आणि सर्व्हर कंट्रोल्स आहेत. हे सगळे कंट्रोल्स जे ड्रॅग अँड ड्रॉप करताय स्टँडर्ड कंट्रोल्स ते सर्व्हर